तर नमस्कार मंडळी, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर। सध्या आपल्या घरी सगळ्यात जास्त खर्च कशावर होतोय? तुम्ही म्हणसाल शिक्षणावर, कोणी म्हणेल रोजच्या किराणा मालावर, कोणी म्हणेल कपड्यांवर, लत्त्यांवर किंवा गाड्यांवर, घोड्यांवर, पेट्रोलवर। पण हे सगळं साफ चुकीचं आहे। सध्या सगळ्यात जास्त खर्च कशावर होतोय माहिती आहे? तुमच्या माझ्या घरातल्या दवाखान्यावर। दवाखान्यामध्ये आपला सगळ्यात जास्त पैसा जातोय। आणि सध्या आपण जे म्हणतोय की भारत विश्वगुरु झालाय किंवा महासत्ता झालाय, तर खोटं सांगत नाही। फक्त एकदा सरकारी दवाखान्यासमोर जा किंवा खासगी दवाखान्यासमोर जा, 2 तास फक्त पेशंटच्या सोबत असलेले नातेवाईकांची परिस्थिती पहा बाहेर, तुम्हाला 2 तासात कळेल की तुमचा भारत किती मोठी महासत्ता झालाय। 2 तासामध्ये तुम्हाला इत्यंभूत सगळं वास्तव डोळ्यासमोर येईल। पहा, पूर्वीच्या काळी सुद्धा दवाखान्यामध्ये घोटाळे होत होते, दवाखान्याकडून पेशंटकडून पैसे उकळले जात होते। पण सध्या ही गोष्ट फार चर्चेत आली, कारण की अपोलो सारख्या एका मोठ्या हॉस्पिटलचे एक मोठे डॉक्टर जे आहेत एम.के. मणी म्हणून, यांनी मेडिकल असोसिएशनकडे एक तक्रार केलेली आहे की डॉक्टर लोक कशा प्रकारचे गोरगरीब जनतेकडून किंवा लोकांकडून पैसे उकळत आहेत। आता तुम्हालाही काही घोटाळे माहित आहेत, जसं की आपण आताही म्हणतो की एखाद्या दवाखान्यात गेलो आणि त्यांनी जर आपल्याला सोनोग्राफी करायला पाठवलं, तर सोनोग्राफीवाले जर 700 रुपये घेतले, तर आपण सरळ सरळ म्हणतो की 500 रुपये सोनोग्राफीवाल्याचे आणि 200 रुपये ज्या डॉक्टरने इकडे पाठवलं त्याचं कमिशन। पण आता हा घोटाळा कालबाह्य झाला। आता अशा पद्धतीचा घोटाळा होत नाही। आता घोटाळ्याचा प्रकार बदललाय, लेटेस्ट घोटाळा आलाय, जो घोटाळा तुम्हाला मला कोणालाही कळणार नाही। आणि तो घोटाळा आहे भीती दाखवून तुमच्याकडचे पैसे उकळण्याचा। कसा ते सांगतो बघा। तुम्ही साधारणपणे आजारी पडल्यावर आपण काय करतो, तुम्ही मी कोणी असो, आपण काय करतो, आजारी पडलं की आपण जवळच्या एखाद्या दवाखान्यात जातो किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे दवाखान्यामध्ये जातो। मग तो आपल्याला काय सांगतो की जा तुम्ही काय करा, रक्तलघवी तपासून या किंवा मग सोनोग्राफी करून या। आणि मग आपण तितक्याच तातडीने रक्तलघवी तपासायला किंवा सोनोग्राफी करायला जातो। आणि आपण तिथं तपासायला रक्त देतो, लघवी देतो किंवा सोनोग्राफी करण्यासाठी जातो। पण लक्षात घ्या, तुमचं रक्त लघवी तपासण्यापूर्वीच किंवा तुमची सोनोग्राफी होण्यापूर्वीच तुमचा सगळा रिपोर्ट त्यांच्याकडे तयार असतो, फक्त तुमचं नाव त्यांच्याकडे नसतं। आणि जेव्हा तुम्ही तिथं जाता तेव्हा फक्त तुमचं नाव टाकलं जातं, तपासण्या कोणत्याही ढेकळाच्या होत नाहीत। तुम्हाला एक रिपोर्ट दिला जातो, रिपोर्ट घेऊन तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टरला रिपोर्ट दाखवता। डॉक्टर तुमच्या ओळखीचा असतो, एकतर तो तुमचा फॅमिली डॉक्टर असतो किंवा नेहमी तुम्ही त्याच्याकडे जाणारे असता। तो डॉक्टर असा रिपोर्ट पाहतो आणि गंभीर चेहऱ्याने तुम्हाला विचारतो की तुम्हाला किती दिवसापासून हा त्रास होतोय, तुम्ही थोडं लवकर का दवाखान्यात आले नाही? आणि असं म्हटल्याबरोबरच आपण घाबरायला सुरुवात होतो। आणि याची हीच संधी किंवा हीच वाट ते पाहत असतात। आणि या वाट पाहण्यातूनच मग त्यांना संधी मिळते आणि ते तुम्हाला लगेच सांगतात की तुम्ही काय करा, एक कागद देतात, त्या कागदवर या डॉक्टरचं नाव लिहितात, एक मोठं हॉस्पिटल असतं आणि त्यांच्याकडे तुम्हाला रेफर करून टाकतात की तुम्ही ताबडतोब इथे जा, या हॉस्पिटलमध्ये जाऊन आत्ताच्या आत्ता ऍडमिट व्हा, तुम्हाला खूप गरजेचं आहे। मग तुम्ही लगेचच्या लगेच आहे त्या परिस्थितीमध्ये निघता, दवाखान्यात जाता, ऍडमिट होता, तिथं तुमच्यावर हजारो लाखो रुपयाचा खर्च होतो। तुम्ही 15-20 दिवसांनी घरी जाता आणि तुम्हाला असं वाटतं की आता मी चांगला झालो, आता माझी तब्येत सुधारली। पण 2 प्रश्न इथे निर्माण होतात की खरंच तुम्ही तेवढी तब्येत तुमची सिरियस होती का, किंवा तुम्ही तितक्या मोठ्या आजारी पडला होतात का? दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला जे काही पैसे लागलेत ते खरंच त्या आजारावरच्या उपचाराचे आहेत का? या दोन्ही गोष्टीचं उत्तर आहे नाही। कारण काय माहितीये का, की ही डॉक्टर्सची आणि त्या पॅथॉलॉजीवाल्याची मिलीभगत आहे। काय करतात ते दोघं जण मिळून ठरलेलं असतं की मी तुमच्याकडे पेशंट पाठवणार, तुम्ही त्याचा चुकीचा रिपोर्ट बनवायचा आणि मग मी त्याला रेफर करणार मोठ्या हॉस्पिटलमध्ये। आणि मोठे हॉस्पिटल्स अशा रेफर केसला रेफरल फी म्हणून किंवा रेफर केलं म्हणून, ज्यांनी रेफर केलं त्यांना अमाप पैसा देतात। अमाप म्हणजे किती, तर स्वतः मुंबईतलं कोकिलाबेन हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलचा रेट्स ठरलेला आहे आणि ते सुद्धा लीगल पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। अगदी खरोखर तंतोतंत तुम्ही त्यांना विचारू शकता किंवा तसे रिपोर्ट सुद्धा आहेत। काय आहे की जर समजा मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरनी महिन्याला 40 पेशंट पाठवले, तर त्याला 40 पेशंटला 1 लाख रुपये मिळतात। किती? 1 लाख। रेट फिक्स आहेत, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही, फिक्स रेट आहे, बार्गेनिंग नो बार्गेनिंग। एका डॉक्टरनं एका महिन्यात 40 पेशंट पाठवले तर त्याला 1 लाख रुपये भेटतात। त्यांनी जर 50 पेशंट पाठवले तर त्याला 1.5 लाख रुपये भेटतात, 75 पेशंट पाठवले तर 2.5 लाख रुपये भेटतात आणि 100 पेशंट जर पाठवले तर त्यांना 4 लाख रुपये मिळतात। म्हणजे एखाद्या डॉक्टरनं आपला दवाखाना केवळ रेफर करण्यासाठी जरी टाकला तरी तो महिन्याला 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये कमवू शकतो। आणि हाच सगळ्यात मोठा घोटाळा आहे सध्याच्या कंडिशनला, की तुम्ही ज्या पॅथॉलॉजी लॅबवर जाता किंवा ज्या सोनोग्राफी सेंटरला जाता, तिथं तुमची सोनोग्राफी किंवा तुमचे रक्त आणि लघवी तपासलेलं हे योग्यच असेल कशावरून? कारण
मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. मीच आजारी पडलो. मी 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी रक्त आणि लघवी चेक केली तर माझ्या तिन्ही ठिकाणचे रिपोर्ट्स वेगळे होते. याचं कारण काय? कारण फक्त ठरलेलं आहे की तुम्हाला त्यांना रेफर करायचे, दुसरं काहीही नाही. रेफर केलं की त्यांना पैसे मिळतात. एवढंच काय, ॲम्ब्युलन्स वाल्यांना तुम्ही विचारा की तुम्ही जेव्हा हैदराबाद सारख्या किंवा इतर मुंबई सारख्या, औरंगाबाद सारख्या मोठ्या हॉस्पिटलला जेव्हा तुम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन जाता तेव्हा पर पेशंट त्यांना 1000, 2000 ते 3000 अंतरानुसार मिळतात. किती? तेही त्या दवाखान्याकडून 3-3 हजार, 4-4 हजारापर्यंत मिळतात. मी स्वतः हैदराबादला एका दवाखान्यामध्ये पेशंट घेऊन गेलो होतो आणि त्यांना असं वाटलं की मी ॲम्ब्युलन्सवाला आहे. मी ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हर सोबत एंट्री केली, सगळ्या गोष्टी केल्या, तर त्यांनी त्याला 3000 रुपये दिले. मी तेव्हा ॲम्ब्युलन्सवाल्याला विचारलं, म्हटलं 3000 रुपये कशाचे आहेत? तर ते म्हणले, सर आम्ही जेव्हा इथं पेशंट घेऊन येतो तेव्हा इथे जर आम्ही नोंदणी केली ना, आम्ही जर त्यांना सांगितलं की पेशंट घेऊन आलो तर ते आम्हाला 3000 रुपये देतात. म्हणजे एवढ्या खतरनाक पद्धतीने हे काम चालू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही डॉक्टरकडे जासाल तर त्या डॉक्टरनं सांगितलेल्याच ठिकाणी रक्त लघवी तपासावं असं काही नाही, किंवा त्यांनी सांगितलेल्याच ठिकाणी तुम्ही दवाखान्यात जावं असंही काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारला कळकळीची विनंती आहे की अशा प्रकारे बोगस धंदे करून ज्यांना कोणतेही आजार नाहीत त्यांना जबरदस्ती दवाखान्यात नेऊन त्यांच्याकडून लाखो रुपयाचं बिल उकळणारे जे डॉक्टर्स आहेत किंवा जे खाजगी दवाखाने आहेत किंवा ज्या पॅथॉलॉजीज आहेत, अशा बोगस लोकांना आणि पैसे उकळणाऱ्या लोकांना ताबडतोब बंदोबस्त करून त्यांच्यावर कारवाई करावी. यांच्यामुळे काय होतं की जे इतर चांगले डॉक्टर्स आहेत, जे खूप चांगली सेवा करत आहेत, त्यांची नाहक बदनामी होते आणि लोक त्यांच्याकडे सुद्धा शंकेच्या नजरेने पाहतात. म्हणून सर्वसामान्य गोरगरीब लोकांना कमीत कमी पैशात योग्य तो उपचार मिळावा यासाठी लोकांनी तर जागृत राहावंच, पण सरकारने यावर गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि सरकारकडे हा व्हिडिओ तात्काळ तुम्ही सगळ्यांनी शेअर करायला पाहिजे, पोहोचवायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे. आणि ही नवीन रेफरल पद्धत जी आहे ती बंद व्हायला पाहिजे आणि सरकारने एखादा कायदा करून प्रत्येक तपासणीचे आणि त्याच्या उपचाराचे रेट्स जे आहेत त्या रेट्सच्या संदर्भात कायदा करून सगळ्यांना त्याची बंधनं घालून दिली पाहिजे. एवढी आपण मागणी करू शकतो. आता याच्यानंतर आणखी एक घोटाळा आहे असाच, जो मेडिकल क्षेत्राशीच आहे. तो घोटाळा सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येणार आहे. पण आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मला कळवा. धन्यवाद. थांबूया इथं. जय हिंद.